मला माहित आहे की गेले काही दिवस विरोधकांची माणसं दमदाटी करत आहेत, जाती जातीत भांडणं लावत आहेत, पैसे वाटत आहेत. पण घाबरू नका, यांना काहीही करून सत्ता पाहिजे, पण सामान्य जतकर याला भीक घालणार नाहीत. आपल्या विक्रमदादांनी 250 प्रश्न विधानसभेत मांडले, आंदोलनं केली, उपोषणं केली. प्रसंगी हा माणूस विधानसभेत नडला, भिडला, पण जतला दिलेल्या शब्दापासून मागे नाही हटला. कर्नाटकच्या विधानसभेत सुद्धा जतच्या पाण्याची चर्चा झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मंत्र्यांना जतच्या पाण्यासाठी एकत्र बसवलं. अहो, या आपल्या दादांनी सगळ्यांचे उंबरे झिजवले. कशासाठी? तर पाण्यासाठी. पण आता ज्या भाजपनं जतला पाणी देण्यासाठी विरोध केला, ज्या फडणवीसांनी आपल्या जतच्या आमदाराला, आपल्या दादांना विधानसभेच्या पायऱ्यांवर उपोषण करायला भाग पाडलं, त्याच फडणवीसांनी गोपीचंद सारख्या गुंड माणसाला उमेदवारी दिली आणि जातीचं राजकारण जतमध्ये आणलं. आजपर्यंत शेकडो वेळा विक्रमदादांनी या फडणवीसांचे उंबरे झिजवले. माझ्या जतला पाणी द्या म्हणून, माझ्या जतला पैसे द्या म्हणून. त्यावेळी त्यांना जतची दया आली नाही. आणि आता असा माणूस आपल्या कपाळी मारतायत ज्याला आमचा तालुका माहित नाही, ज्याला आमची माणसं माहित नाहीत, आमच्या माणसांचं दुःख माहित नाही. पण जतकर हुशार आहेत. त्यांना माहितीये आपला दादा हक्काचा आहे. घरातलं कोणी आजारी असलं तर हा विक्रमदादा मदतीला आलाय. घराला आग लागली तर हाच दादा सगळा संसार सेट घेऊन दारात उभा आहे. कोरोना आला, दादा होता. दुष्काळ आला, दादा होता. कुणी मयत झालं, दादा होता. अहो, प्रत्येक सुखदुःखात उभा आहे तो म्हणजे आपला विक्रमदादा. म्हणूनच संपूर्ण जत तालुका या साध्या आणि आपल्या दादाच्या पाठीशी उभा आहे. ना या माणसानं कधी पुढाऱ्याचा रुबाब केला, ना गोर गरिबाला त्रास दिला. आमचा दादा जतकरांच्या प्रत्येक अडचणीत उभा राहिला. म्हणून माझं मत माझ्या दादाला, जतच्या स्वाभिमानाला.